मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरातील रिक्षा चालकांच्या मराठीच्या ज्ञानाची आता परीक्षा होणार आहे। मात्र परीक्षेपूर्वीच वादंग सुरू झालाय। नेमकं काय घडलंय पाहूयात। मुंबई ठाणे नवी मुंबई या परिसरातील रिक्षा चालकांच्या मराठीच्या ज्ञानाची आता परीक्षा होणार आहे। ही परीक्षा घेणार आहे राज्याचं परिवहन खातं आरटीओ कार्यालय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी या निर्णयाच्या अंमलबजावणीची घोषणा केली आणि त्यानंतर राज्यात वादंग सुरू झालाय आणि याचं केंद्रस्थान आहे मुंबई। मुंबईमध्ये रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना जुजबी मराठी यायलाच हवी असा नियमच आहे। ज्याला कोणालाही महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची असेल टॅक्सी चालवायची असेल त्याला मराठी येणं अनिवार्य आहे। परिवहन खात्याच्या याच निर्णयाला रिक्षा चालकांचा मात्र जोरदार विरोध आहे। घटनेनुसार भारतातील कोणत्याही व्यक्तीला उदरनिर्वाहासाठी देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा, राहण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी भाषेची सक्ती असता कामा नये असा हिंदी भाषिक रिक्षा चालकांचा दावा आहे। कुछ लोगों को लिखना नहीं आता है, मराठी में बोलना नहीं आता है, तो लोग क्या करें? ज्या रिक्षा चालकांना अजिबात मराठी येत नसेल त्यांचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा परिवहन खात्यानं दिलाय आणि त्याच्या विरोधात 1 मे पासून रिक्षा चालकांनी संपाचा इशारा दिलाय। 4 मे सोमवार पासून रोज त्या ठिकाणावर स्थानिक रिक्षा चालकांतर्फे या निर्णयाचा निषेध म्हणून तिथे निदर्शनं केली जातील। परिवहन विभागाच्या निर्णयाला मनसेनं मात्र पाठिंबा दिलाय। मनसेनं रिक्षांवर मराठी भाषेचे स्टिकर्स चिकटवायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रातल्या सर्व मराठी प्रेमी महाराष्ट्र प्रेमी जनतेला आमचं आव्हान आहे की ज्या रिक्षांवर हा स्टिकर दिसेल त्या रिक्षांनीच आपण शक्यतो प्रवास करावा। शिवसेनेच्या मंत्र्यांनी जरी हा मुद्दा पुढे आणला असला तरी शिवसेनेच्या हिंदी भाषिक नेत्यांचा त्याला विरोध आहे। काँग्रेसचे नेतेही या निर्णयाला खुलेपणानं समर्थन देत नाहीयेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा मुद्दा प्रचंड तापला होता। त्या अगोदर मराठी शाळांमधील हिंदी सक्तीचा मुद्दाही गाजला होता। या दोनही वेळी सत्ताधारी विरोधकांच्या निशाण्यावर होते। पण सध्या सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला पूर्णतः समर्थन देणं ना सगळ्या सत्ताधाऱ्यांना शक्य होतंय आणि ना सगळ्या विरोधकांना। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।